नमस्कार विद्यार्थी मित्र हो, कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त असाल, मजेत असाल. एक महत्वाचा अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. अगदी काही दिवसांवर आपली परीक्षा आलेली आहे आणि तुमच्याही मनामध्ये एक प्रश्न आलेला असेल की सर खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि हॉल तिकीट कधी येणार आहे. आणि अगदी आज हॉल तिकीट आलेला आहे. आज आहे 12 तारीख आणि आज आपण बघू शकता मी आहे सध्या ऑफिशियल वेबसाईटवर हॉल तिकीट उपलब्ध झालेले आहेत. पण त्याच्या आधी मला कमेंट करून सांगा या वर्षी तुमचं ड्रीम पर्सेंटेज काय आहे क्लास 12 HSC बोर्ड मध्ये. यस, नक्की तुमच्या नावासोबत कमेंट करायचे आहे. आणि या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात पहिल्यांदा या चॅनलला सबस्क्राइब करा. यस यस यस, कारण या चॅनलवर एक्सक्लुझिव्ह कंटेंट तुमच्या परीक्षेकरता आम्ही सर्वजण घेऊन येत आहोत. बघा आता मी आहे, अभी मैं यहाँ पर हूँ आपके ऑफिशियल वेबसाइट के ऊपर, है ना, ऑफिशियल वेबसाइट के ऊपर. और सबसे पहला ही नोटिफिकेशन है, क्या है, फेब्रुवारी मार्च 2026 च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेश पत्राबाबत म्हणजेच हॉल तिकीट संदर्भातली ही महत्वाची घोषणा आलेली आहे. जेव्हा मी याला डाउनलोड करतो त्यावेळेला मला इथं दिसतं, है ना, प्रकटन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे फेब्रुवारी मार्च 2026 च्या उच्च माध्यमिक म्हणजेच 12वी HSC बोर्डाच्या परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेश पत्राबाबत. बरोबर आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक यांना सूचित करण्यात येते की माध्यमिक प्रमाणपत्र 12वी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2026 साठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध करून देण्यात येत आहेत. म्हणजे काय तर ऑनलाईन प्रवेश पत्र आपल्या सगळ्यांसाठी अवेलेबल झालेले आहेत. बरोबर आहे. सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना फेब्रुवारी मार्च 2026 च्या उच्च माध्यमिक मंडळ 12वी परीक्षेची प्रवेश पत्र हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर सोमवार 12 जानेवारी म्हणजे आजपासून, बघा कालपासून आज 13 जानेवारी आहे, कालपासून ऍडमिट कार्ड या लिंक द्वारे डाउनलोड करण्यात येतील, उपलब्ध होतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील विभागाकडे संपर्क साधावा. ऑनलाईन प्रवेश पत्रे हॉल तिकीट उपलब्ध करून घेण्याच्या अनुषंगाने सूचित करण्यात येते की पहिली गोष्ट काय आहे, फेब्रुवारी मार्च 2026 साठी सर्व विभागीय मंडळाच्या कक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी 12वी परीक्षेची ऑनलाईन प्रवेश पत्रे हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावयाचे आहेत. आता हे काम कोणाकडे आहे? शाळेकडे आहे. बरोबर आहे. प्रवेश पत्र हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांसाठी त्याच्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेश पत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी शिक्का उमटवून स्वाक्षरी करावी. लक्षात महत्वाची गोष्ट आहे, हॉल तिकीट देत असताना, घेत असताना हॉल तिकीट साठी तुम्हाला कोणतीही फीस द्यायची गरज नाही. आणि जर तुम्हाला शाळा महाविद्यालय फीस मागत असतील किंवा तुमच्या जर पेंडिंग फीस साठी, लक्षात ठेवा, पेंडिंग फीस साठी जर तुम्हाला ते हॉल तिकीट अडवून धरत असतील तर तुम्ही त्याची रीतसर तक्रार करू शकता. बरोबर आहे. ज्या आवेदन पत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झाले आहे त्यांचीच प्रवेश पत्र पेड स्टेटस ऍडमिट कार्ड याद्वारे उपलब्ध होतील. बरोबर आहे. आता तुमच्यातील कोणाची असतील सुद्धा अति विलंबाने आवेदन पत्र भरलेल्या एक्स्ट्रा सीट नंबर विभागीय मंडळामार्फत दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश पत्र एक्स्ट्रा सीट नंबर ऍडमिट कार्ड या पर्यायावर उपलब्ध होतील. म्हणजे काय, ज्यांनी नंतर सीट भरलेले आहेत, परीक्षा भरलेली आहे. डाउनलोड केलेल्या प्रवेश पत्रामध्ये आता लक्षात ठेवायचं आहे, नाव, आईचं नाव, जन्मतारीख व इतर दुरुस्त्या आतल्या सदर दुरुस्त्या ऑनलाईन पद्धतीने करावायच्या असून त्याकरिता ऍप्लिकेशन करेक्शन ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हे ना, म्हणजे काय, जर तुमची काही माहिती चुकीची असेल तर ती सुद्धा तुम्ही इथं बरोबर करू शकता. करेक्शन ऍडमिट कार्ड या लिंक द्वारे ऍडमिट कार्ड उपलब्ध होतील. मध्यम बदल असल्यास प्रचलित पद्धतीनुसार विभागीय मंडळात प्रत्यक्ष संपर्क साधून योग्य त्या दुरुस्त्या करून घ्यावयाच्या आहात. ज्या आवेदन पत्रांना पेड असे स्टेटस प्राप्त झालेले नाही अशा आवेदन पत्राचे शुल्क प्राप्त झाल्यानंतर त्यांचे स्टेटस अपडेट होऊन लेट पेड स्टेटस ऍडमिट कार्ड ऑप्शन द्वारे प्रवेश पत्रे उपलब्ध होतील. प्रवेश पत्रावरील फोटो सदोष असल्यास
विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून त्याच्यावर मुख्याध्यापक, जर सपोज तुमचा त्याच्यावर फोटो नसेल तर तुमचा फोटो चिटकवायचा आहे आणि त्याच्यावर प्राचार्यांची सही घ्यायची आहे, शिक्का घ्यायचा आहे. प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी पुनश्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यास प्रवेश द्यावायचा आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, जे सुरुवातीला आपल्याला प्रवेश पत्र भेटणार आहे ते खूप जपून ठेवायचं आहे. त्याच्या झेरॉक्स काढून ठेवायचे आहेत, सेल्फ अटेस्टेड कॉपी ठेवायच्या आहेत आणि जर ते सुद्धा हरवलं तरी सुद्धा शाळेकडून दुबारा दुसरं पत्रक मिळू शकतं. त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही. बरोबर आहे. फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये उच्च माध्यमिक 12वी परीक्षेसाठी प्रविष्ट असलेले सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांनी उपरोक्त बाबीची नोंद घेऊन उचित कार्यवाही करावी असं पत्रक आलेलं आहे. तर हा होता आजचा अपडेट. तर सगळ्यात पहिल्यांदा आता तुमच्या शाळेमध्ये जा आणि शाळेमधून तुमचं हॉल तिकीट तुम्ही जमा करू शकता आणि कमेंट मध्ये सांगू शकता की तुम्हाला कोणत्या शाळेमध्ये किंवा कोणत्या कॉलेजमध्ये तुमचा नंबर आलेला आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. लक्षात ठेवा मात्र अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक्सक्लुझिव्ह कंटेंट साठी सुद्धा अशा व्हिडिओंना तुम्ही लाईक करू शकता, जेणेकरून जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.